नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवात करणार आहोत मोठ्या राजकीय बातम्यांनी. कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच द्यावे. खोडलेल्या किंवा खोट्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाही. ओबीसी उपसमितीच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट. जात कुठलेही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये. खाडाखोड केलेले पुरावे देऊन कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमली पाहिजे. पत्रकार परिषदेत पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी. मराठा कुणबी हाताळलेल्या हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही फडाफोड करून दिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिले, वरती कुणबी. तुम्ही हे का तुम्ही त्याला बघायचं, त्यांनी हे कागद बघू शकता. 25 वर्षात ओबीसींना 2500 कोटी आणि 3 वर्षात मराठा समाजाला 25,000 कोटी दिले. हा विरोधाभास योग्य नाही. मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी. 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व निवडणुका घ्या. नोव्हेंबरपर्यंत मशीन्स पुरवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत तशा पद्धतीने महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी निवडणुका पार पाडतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोर्टाच्या निर्देशांवर प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टाने क्लिअर आदेश दिलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी ज्यांच्यावर या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते त्या निवडणुका पार पाडतील. पंतप्रधान मोदींसोबत माझी कोणतीही दुश्मनी नाही, मात्र त्यांच्या मनात पाप असलं तरी माझ्या मोदींना शुभेच्छा. त्यांच्या हातून चांगला कारभार व्हावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला. माझी कोणी काही दुश्मन नाहीये. पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही. ते मला मानत असतील, त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं. शिवसेना संपवायचं काम ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू. संजय राऊत रोज शिवसेना संपवत आहेत. शिवसेना संपली नाही, ती एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. शिवसेना संपवण्याचं महत्वाचं कार्य तर तेच त्यांनी स्वतः 24 ऑक्टोबर 2019 सुरू केलं. आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवायचीच आहे असं स्वतःला पटवून देत राहतात. ती आता मात्र शिफ्ट झाली मान्य एकनाथ शिंदेची जागी, एवढाच फरक. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस. आपल्या देशात अघोषित आणीबाणी. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जहरी टीका. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सुवर्ण दिवस, लोकशाहीच्या गौरवाचा दिवस. काळवंडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवंडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं. भाजपच्या नवनाथ बन यांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस काळा दिवस नाही, तो या देशामधला सुवर्ण दिवस आहे. काळवंडलेली कारकीर्द ही काँग्रेसची होती. काळवंडलेलं नेतृत्व हे राहुल गांधींचं नेतृत्व आहे.